मित्रांनो, ज्या टाइमला आपण इंजिनची परिस्थिती बघितली होय असं इंजिन आहे, बघू शकता. गाडी टोटल ओरिजिनल आहे. कुठं गाडीचं काय कुठलं ॲक्सिडेंटल काम वगैरे केलेलं नाही आहे. ॲम्ब्रॉनची बॅटरी आहे गाडीला. आता त्यानंतर आपण एक टेस्ट घेणार आहे. ज्या टायमिंगला डिझेल गाडी असते त्या टाईमला जो ऑइलचा जो हे असतं, आपण जिथं ऑइल इनकेट करतो त्या ठिकाणी आपण चेक करतो की बाबा रेग्युलर कस्टमरने सर्व्हिसिंग वेळेवर केलेली आहे का नाही, किंवा रेस केल्यानंतर त्यातून ही करतात का, बाहेर बुडबुडे आहेत का. थोडे रेस करा बरं. तर हा ऑइलचा हा तुम्हाला जो पॉईंट दिसेल हा ऑइलचा पॉईंट आहे. आणि आता आपण रेस करतोय गाडी. बघा आता रेस केल्यानंतर ना जर रिटर्न जर थोडंफार इंजिनचं काम असेल हे बघा. ओके. तर मित्रांनो, तर बघा गाडीचं थोडाही कुठलाही काय म्हणतात ना आवाज तर इंजिनला नाही आहे. सुझुकीचं DDSचं इंजिन येतं आहे आणि रिटर्न अजिबात त्याला कुठल्या ऑइलचे रिटर्न जे फॉवर येतात ना ते अजिबात येत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचं इंजिनला काम नाही. अजून आपण दुसरी टेस्ट करणार आहे. आता परत गाडीचं थोडं फायरिंग करून पाठीमागा जो सायलेन्सरमधनं जो बाहेर ब्लॅक कलरचे पार्टिकल्स येतात धुराच्या प्रमाणात ते येतात का चेक करू आपण. करा रेस, करा रेस. ओके. बघा मित्रांनो, MH05 नंबर गाडी आहे गाडीचा. तर ही गाडीला कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. गाडी खूप सुंदर आहे. आता आपण दोन्ही प्रकारचे टेस्ट घेतल्या. पहिली टेस्ट ऑइलची, जो जिथं ऑइल टाकलं जातं इंजिनमध्ये, जर इंजिनचं थोड्या प्रमाणात काम असेल तर ते बाहेर असे बुडबुडे बाहेर फेकतं रेस केल्यानंतरनं. त्यानंतर दुसरी टेस्ट पण घेतली आपण की बा थोडी रेस करून बघितलं सायलेन्सरमधनं दूर बाहेर येतोय का, तेही येत नाही. म्हणजे वेगवेगळे कस्टमरने सर्व्हिसिंग केलेली आहे आणि गाडीला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर चला. तर मित्रांनो, आता मी गाडी घेतलेली आहे हातात चालवायला. चला आपण एक ट्रायल मारणार आहे गाडीची. अजून एक आपली तिसरी टेस्ट राहिलेली आहे. 2 टेस्ट केलेले आहे. तिसरी टेस्ट काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. स्मूथ एकदम गाडीचं स्टिअरिंग जाते. पॉवर स्टिअरिंग आहे मित्रांनो. आता बघूया गाडी आपल्याला रोडला कसे परफॉर्मन्स करते. माझ्याकडे डिझेल गाडी नाहीये. पहिली माझ्याकडे सियास होती डिझेल, त्याला SHVS सिस्टीम होती. गाडीला 5 गिअर आहेत आणि रिवर्सचा 6वा गिअर. खूप सुंदर अशी गाडी चालत आहे मित्रांनो. खूप सुंदर असं आता मी ड्रायव्हिंग करतोय गाडीची. 3ऱ्या गिअरवर गाडी आहे आता. आणि इर्टिका म्हणलं ना मित्रांनो की कस्टमरच्या मनामनात भरलेली गाडी. इर्टिका म्हणजे म्हणतात ना कस्टमरची जान आहे. तर आता आपण थोडस सस्पेन्शन पण गाडीचं चेक करणार आहे. थोडस आपण आता सस्पेन्शन गाडी चेक करतोय मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आता आपण गाडीत बसलेलो आहे. गाडी चालू आहे. गाडीचे 4ही विंडो पूर्ण क्लोज आहेत. आता काय करणार आहे आपण, गाडीचं AC पण चालू आहे. आता आपण जी टेस्ट घेणार आहे हे स्टिअरिंगची टेस्ट घेणार आहे की स्टिअरिंग मध्ये काय नॉर्मली इश्यू येतो. कधी कधी टाइमला काय होतं, स्टिअरिंगचं काम निघतं. तर एखादी सेकंड गाडी घेताना काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता स्टिअरिंग जे आहे ना, आपण एका साईडला लेफ्टनी फिरवतोय आपण. हे बघा आता पूर्ण मी स्टिअरिंग पूर्ण फिरवतोय. त्या टायमिंगला स्टिअरिंग फिरवताना तुमची गाडी ही रोडला असली पाहिजे 4ही टायर, जेणेकरून आपल्याला ही टेस्ट घेता येईल. तर आता पूर्ण मी फिरवलंय. फिरवताना मला कुठल्याही प्रकारचा आवाज आला नाही. तसंच दुसऱ्या बाजूने आपण आता फिरूया. हे बघा मित्रांनो, मी दुसऱ्या बाजूने फिरवतोय. कुठल्याही प्रकारचा आवाज नाही, कुठला कट आवाज नाही, काय नाही. काही टाइमला काय होतं, एखादी गाडी तुम्ही घ्यायला गेला त्या टायमिंगला स्टिअरिंग मध्ये थोडासा आवाज येतो की असं कुटकुट आवाज आल्यानंतर त्या स्टिअरिंगचं काम निघतं मित्रांनो. तर चला ही टेस्ट आपण पास झालेलो आहे. आपल्या 3ही टेस्ट पास झालेलो आहे आपण. तर चला आपण आता जातोय. चला मित्रांनो, मी तुम्हाला पूर्ण गाडी दाखवलेली आहे. गाडीतल्या इंजिनची परिस्थिती दाखवली. गाडीतले आतला तुम्हाला मी हा सगळा डॅशबोर्ड म्हणा किंवा कुशन म्हणा ह्या सर्व प्रकार तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली मित्रांनो.
मित्रांनो ही गाडी जी आहे ना ही डिझेल आहे आणि डिझेल गाडी 19-20 हायवेवरती परफॉर्मन्स याचा चालतो एसी लावून, आणि हे जर तुम्ही सिटीमध्ये गेला तर ती 16-17च्या दरम्यान जाते गाडी. मित्रांनो डिझेल गाडी खूप आता बऱ्यापैकी आता मार्केटला बघतो ना पेट्रोल सीएनजी गाड्या आहेत, पण डिझेल गाड्या म्हणतात ना वर्दी एखाद्याला गाडी पाहिजे असेल तर तुम्ही डिझेल वापरू शकता. कारण त्या टायमिंगला याची कॅपॅसिटी आता 8 सीटर आहे की सीएनजी गाडी असल्यानंतर थोडा परफॉर्मन्स डाऊन होतो घाटामध्ये जर गेल्यानंतर ह्या गाडीचा, पण डिझेलमध्ये असे काही इश्यू येत नाही. मित्रांनो खूप सुंदर गाड्या आपण बघितली. तर चला मी तुम्हाला लोकेशन देणार आहे, माझा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, जरूर कॉल करा मित्रांनो. खूप सुंदर गाडी 1,19,000 गाडीचं किलोमीटर झालेलं आहे. 2019चं मॉडेल आहे, ZI+ आहे, SHVS सिस्टम आहे. मित्रांनो हे काय काम करतं, ज्या टाइमला तुम्ही एखाद्या ट्रॅफिकमध्ये थांबला आणि ट्रॅफिकमध्ये थांबल्यानंतर तुम्हाला वारंवार गाडी बंद करावी लागते, तर ऑटोमॅटिकली गाडी बंद होती आणि तुम्ही क्लच दाबल्यानंतर परत गाडी स्टार्ट होती. म्हणजे एक बॅटरी कनेक्ट लगेच गाडीला होते, त्यामुळे तुमचं तिथं फ्यूल वाचू शकतं आणि हा तुमचा प्लस पॉईंट आहे या मित्रांनो. तर सुंदर अशी गाडी आपण बघितली या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. पाठीमागे आता आपण गाडी कशीच आहे, आता कस्टमरची गाडी आहे मित्रांनो. MH05 पासिंग आहे, पण हा फॅमिली यूज पूर्ण गाडीचा केलेला आहे. ओनर सेकंड आहे, घेणारा थर्ड बनणार आहे. सेकंड गाडी ओनर आहे ना, घेणारा थर्ड बनणार आहे. तर आता जो कस्टमर यूज करत आहे हा सेकंड ओनर आहे मित्रांनो, आणि त्यानंतर गाडी थर्ड ओनरला जाईल. पाठीमागे बघू शकता 4ही टायरला मॅगविल लावलेले आहेत, हे बघू शकता ही मॅगविल आहेत गाडीचे. त्यानंतर ब्ल्यू रे गाडीचा कलर आहे, जो सिग्नेचर मध्ये कलर ओळखला जातो. पाठीमागे रामकृष्ण हरी लिहिलेला आहे. इर्टिगा स्मार्ट हायब्रिड व्हेकल सिस्टीम ह्याचा लोगो पण इथं आहे. तर चला मित्रांनो, सुंदर आपण शॉर्ट ब्लॉग्स मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. माझा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, नक्की कॉल करा मित्रांनो. गाडी बारामतीपासून जवळच आहे. तर चला, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. चला मित्रांनो, आता आपण आता निघतोय आता इथनं. जरूर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगा तुम्हाला गाडी कशी वाटली. खूप सुंदर गाडी आहे मित्रांनो. 2019चं मॉडेल, मी पुन्हा एकदा सांगतो 2019चं मॉडेल आहे. ओनर सेकंड आहे जे वापरणार आहे. तुम्ही जो घेणार आहे तो थर्ड ओनर बनणार आहे. MH05 मध्ये गाडी आहे मित्रांनो. 1,19,000 गाडीचं किलोमीटर झाले. टॉप एंड मॉडेल मध्ये गाडी मित्रांनो आहे. ZI+. गाडीला मॅगविल आहे. गाडीला स्मार्ट हायब्रिड व्हेकल सिस्टीम SHVS ही सिस्टीम कुठल्याही गाडीला येत नाही. इर्टिगाला फक्त त्यांनी दिलेले आहे, आणि आता ज्या नवीन गाड्या आता नेक्साच्या आलेल्या आहेत त्यांनाही गाडीला सिस्टीम दिलेली आहे. डिझेल परफॉर्मन्स आहे गाडीचा, खूप सुंदर असा परफॉर्मन्स बघितला मित्रांनो. इंजिनच्या आपण दोन्ही टेस्ट घेतल्या, स्टिअरिंगची टेस्ट घेतली, ह्याच्यामध्ये ही गाडी पास झालेली आहे. खूप चांगले कमेंट करा मित्रांनो, लाईक्स करा, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कोणत्या कारला आपण भेट देणार आहे तुम्हाला नक्की मी सांगेल. तोपर्यंत हे सरप्राईज राहील. चला, नंतर भेटूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.